राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्येचं प्रकरण आता प्रचंड चर्चेत आहे। वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आला असून यात अनेक गोष्टींचा उलगडा झालाय। बावधन पोलिसांनी या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे म्हणजेच वैष्णवी यांच्या सासूबाई आणि त्यांची नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना बेड्या ठोकल्यात। तर या सगळ्या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यापासूनच राजेंद्र हगवणे जे स्वतः अजित पवार गटाचे नेते आहेत आणि वैष्णवी हगवणे यांचे सासरे आहेत ते आणि त्यांचा मुलगा सुशील राजेंद्र हगवणे हे दोघेही फरार असल्याचं कळतंय। या प्रकरणामध्ये बावधन पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या एकूण प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी आणि आईने आपल्या लेकीला गमावल्याबद्दलचं दुःख व्यक्त करत झालेल्या प्रकाराचा घटनाक्रम सांगितलाय। कसपटे कुटुंबाने नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। खरं तर जेव्हा तिला बाळ झालं वैष्णवीला तेव्हा तरी परिस्थिती बदलेल असं वाटलं होतं का? आता बाळही पोरकं झालंय। बाळ झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं, बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील, सुधारतील। बाळ मला वाटतं 6 महिने 7 महिन्याचं झालं त्यावेळेस तिला माणूस मारा तिच्या नंदेनी आणि सासूने आणि नंदेने तिला घरात तिच्या मारली, तिच्या तोंडावरती ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या ह्या कोपऱ्यात त्या इथंच बसलेल्या होत्या। त्यांच्या पायाही पडलो, 4 वेळा त्यांना विनंती केली। मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा। कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा, म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या, मी त्यात देत गेलो। काय आता शिक्षेची मागणी करतो? शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढ्यात जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांना मिळावी ही माझी अटक नाही। आता मला असं म्हणायचं आहे की आज 7 दिवस होत आले तरी 2 आरोपी अजून फरार आहेत। त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं। ह्याच्या मागे स्वतः लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बघून राजेंद्र हगवणेकडे पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, हे विचारलं सुद्धा भर लग्नात। त्यांना आशीर्वाद द्यायला आमच्या लोकांनी सांगितलं होतं, आशीर्वाद दिलेही त्यांनी। त्यावर तरी परिस्थिती बदलेल असं काय तिचे स्वप्न होते? बाळाच्या झाल्याच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी, खूप छान राहायची, बाळाला तर इतकी जीव लावायची, जपायची। बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होतं, नंतर आता हे ज्यावेळेस ते करिश्माने मारलं, तिच्यावर खोटे नाटे आळ घेतले ते दिरानी, सासूनी, नंदेनी आणि कामवाली नेहमी म्हणजे काय माझे असे संशय घ्यायचे काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून। आणि असं 2 दिवस झालं 3 दिवस झालं की एक बोलायची। शेवटचं बोलणं कधी झालं होतं? काय म्हणाले? 16 तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा, सासू संगे ते नवल्यांचे जावई वारले होते त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा। तर मग ठीक आहे म्हणलं, मला 7:30-8ला फोन आला होता, मला म्हणले 10 वाजेपर्यंत ते येतील, 9:30-10 पर्यंत त्यांच्या संगे जा म्हणले। ठीक आहे म्हणले, ते आले 10 वाजता, मी त्यांच्या संगे तिकडे गेले मंचरला। तर तिथे 2-2:30 वाजता फोन आला की मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला तो की इकडे ये म्हणून। तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्यात, अशाच आम्ही सगळे बसलो होतो, त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही, तुला कळतं का मी कुठं आलेली आहे? आणि ते पूर्ण काय बोलले असतील, त्या दोघी एकामागे एक उठून बाहेर गेल्या। त्याच्यानंतर आता थोडंफार कळाल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना, त्यांनी तिथे खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला 4:30 4 वाजले होते। इथे घरात आल्याच्यानंतर आम्हाला लगेचच फोन आला की वैष्णवी गेली।
6 दिवस झालेत, अजूनही आरोपी आज 6 पकडले जात दिवस झाले. आज त्या बाळाची काय अवस्था आहे, बाळ कुठे आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये. खूप आनंदाने लग्न लावून लग्न दिलं होतं लावून आपण दिलं. त्याचं. पण ही एवढं वेळ स्वप्नात पोरगी एवढी हौसाने सगळं करायची. आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली, सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली. ती म्हणली मला साड्या हे वापरायला. सगळं पैशासाठी झालं असं. सगळं पैशासाठी. इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना, तर म्हणली मला साड्या घ्यायच्यात, तर पैसे दिले मी तिला. ती साड्या सुद्धा घेऊन गेली, तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने, की परत तिने म्हणाय काय नको. सांगाल अजित दादांना? स्वतः ते लग्नात होते, कन्यादानाच्या वेळेसही होते. काय सांगाल? न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या. आज त्या नराधमाला शिक्षा करा, त्याला सोडायचं नाही. संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये. शिक्षा ही जन्मठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला.